नमस्कार, मी विजय महाजन, विभागीय विपणन व्यवस्थापक, मैको प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक डिव्हिजन. तर आज आपण मैकोचे जे क्रांतिकारी वाण आहे वांग्यातील 1770, तर आज ते वाण बघण्यासाठी आपण प्रशांत शिवाजीराव डुकरे, पारगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांच्या शेतात आलेलो आहोत. तर या वाणाबद्दल जी आहे आपण प्रशांत भाऊंकडनंच जाणून घेऊ की त्यांना हे वाण जे आहे ते कसं वाटतं आहे. तर प्रशांत भाऊ, हे आपलं पहिलं वर्ष आहे का दुसरं वर्ष आहे? हे आपलं दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही 3800 रोपं लावलेली होती, तर त्यातून आम्हाला 22.5 टन माल निघलेला होता. आणि ह्या वर्षी 3200 रोपं लावून आम्हाला आत्तापर्यंत 16.5 टन माल मिळालेला आहे. खूप छान. तर प्रशांत भाऊ, मला आपण या वाणाबद्दल काय विषय सांगू शकतात मला? खरं तर हे वाण खूप छान आहे. त्यातून पाहायला गेलं तर लंबगोलाकार आकार, त्याचबरोबर कीडविरहित फळं, त्याचबरोबर हिरवेगारपणा, एकसारखी फळं, त्याचबरोबर फळाची चकाकी, हे ह्या वाहनाची वैशिष्ट्ये आम्हाला जाणवतात. तर हे सर्वसाधारणतः आपण हे जे उत्पादन आहे तर हे लोकल मार्केटला आपण देत आहात का आपण मॉलला वगैरे विकतोय? आत्तापर्यंत आम्ही नारंगाव मार्केट, मनसर मार्केट, त्याचबरोबर मुंबई या मार्केटला आत्तापर्यंत आपण माल पाठवलेला आहे. आणि त्याचबरोबर अजून मॉलला हा सगळ्यात जास्त माल आत्तापर्यंत रेफर केलेला आहे. व्यापाऱ्यांची पसंती कशी आहे याला? व्यापाऱ्यांची पसंती खूप छान आहे आणि मार्केटमध्ये या वाहनाला मागणीसुद्धा आहे. तर तुमचा जो अनुभव आहे तो दुसरं वर्ष आपण म्हणजे पहिल्या वर्षाच्या अनुभवानुसार दुसऱ्या वर्षी देखील लागवड केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? निश्चितच हे वाहन जास्तीत जास्त उत्पादन देणार आहे आणि उत्पादन देत असताना यातून जास्तीत जास्त नफाही शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे 1770 या वाहनाचीच शेतकऱ्यांनी निवड करावी असं आम्हाला वाटतं. निश्चितच मलाही ते सांगायचं आहे की ज्या पद्धतीने प्रशांत भाऊंनी जी आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जी विनंती केलेली आहे, तर मी देखील आपल्याला या ठिकाणी विनंती करू इच्छितो की मैकोचं जे क्रांतिकारी वाण आहे वांग्यातील 1770 या वाणाची आपण देखील आपल्या शेतामध्ये लागवड करून अधिकाधिक उत्पादन घ्यावं ही विनंती. धन्यवाद.